झालं आता सध्या किती फेऱ्या झाल्या आहेत, किती लीड आहे आणि आपल्याला काय वाटतं पुढे? सोलापूर शहर उत्तर मधल्या सगळ्या मतदार बंधूंना मी प्रथमतः आभार मानतो। त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्ष व युतीमधले महायुतीचे सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचाही आभार मानतो। ही निवडणूक खरं तर पार्टीच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ओढून नेलं आणि आज 13व्या फेरी अखेर 30,000 पर्यंत लीड मिळवत आहे। मला असं वाटतं की आपल्याला 40च्या पुढे लीड जाण्याची शक्यता आहे आणि एक प्रकारचं चांगलं आज आपल्या शहर उत्तरमधल्या लोकांनी दाखवून दिलं की आपल्या इथं सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यामध्ये आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सगळ्या नेत्यांनी यश प्राप्त केलं। या शहर उत्तरच्या या विशेष सांगायचं म्हटलं तर माझ्या विरुद्धचा असलेला उमेदवार घरोघरी जाऊन यंत्र वाटून बुवाबाजी करून मतं मिळविण्याचा प्रयत्न केले। मी त्यांना सांगू इच्छितो की बुवाबाजी करून मतं मिळू शकत नाहीत, लोकांमध्ये मिसळावं लागत आहे आणि सातत्यानं म्हणले की लग्नाला असू दे, मैत्रीला असू दे किंवा लहान सहान कार्यक्रमाला आमदार जात आहे, आमदारनी विकासाचं काम करायचं असतं। पण मी तुम्हाला सांगू इच्छितो शहर उत्तरमधनं मला 5व्यांदा लोकांनी पसंती करत आहेत। त्याचा अर्थ की लोकांचं माझ्या विकास कामाला पसंती दिली आणि केवळ विकास काम नाही तर त्यांच्या सोबत असलेल्या ज्या काही आपल्या सगळ्यांचा आत्मीयता आहे ते माझ्याबरोबर ठेवलं, त्यांचा आशीर्वाद त्यांचं सहकार माझ्याबरोबर होते, याबद्दल त्यांचं खरंच मी मनपूर्वक आभार मानतो। 5व्यांदा आपण विजयाकडे जात आहे। मागील टर्मला आपण राज्यमंत्री होता, यांना कळत आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळेल का? मी भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम सुरुवात केली आणि मला असं कधी वाटलं नव्हतं की मी आमदार होईन किंवा 4-4, 5-5 टर्म आमदार होईन, राज्यमंत्री होईन, पालकमंत्री होईन, हे कधी वाटलं नव्हतं आणि मला तेवढी मोठी अपेक्षाही नव्हती। पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या नेत्यांनी मला तिथवर नेलं, यामध्येही मला समाधान आहे। मी आमदारकी झालो, आपलं शहर उत्तरच्या या सगळ्या नागरिकांचं सेवे करण्याची संधी मला मिळवून दिली, ह्याच्यातच मी माझं मोठं पण समजतो।